शिवसेनेकडून पालघर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचा सत्र सुरू झालेला आहे आणि आता माझ्यासोबत स्वतः पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक जी आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत की सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे, निवडणुकीची तयारी आपण सुरू केलेली आहे, कशा पद्धतीने तयारी आहे? नाही, शिवसेना निवडणुकीसाठी काही मीटिंग घेत नाही, वर्षाच्या 12 महिने काम करत असते। पण आता निवडणुकीच्या समोर दिसत आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत, त्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून आता आमच्या पालघरची आढावा बैठक झाली। याच्यात ढाणूची आढावा बैठक आहे। आज चारही नगर परिषद, ढाणू असेल, जव्हार असेल, वाडा असेल, चारही नगर परिषदेमध्ये आम्ही भेट देतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मीटिंग घेऊन त्याच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून किंवा शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून काम करायचं आणि काय ज्या योजना आहेत त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि येणाऱ्या इलेक्शनला फेस करण्यासाठी आपण तयारी तशी दर्शवली पाहिजे। या माध्यमातून आमची तयारी चालू आहे। सर, पालघर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवणार का काय आणखी जागेच्या बाबतीत तशा काही चर्चा सुरू आहेत? नाही, सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेते सन्माननीय शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा अजित पवार साहेब महायुतीचे नेते आहेत, ते अंतिम निर्णय देतील। पण आमची तयारी तर असणं जरुरी आहे। पक्षाची तयारी आपल्याला करण्यासाठी आमची तयारी, आम्ही सर्व आमदार, जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची तयारी। निश्चितच हे होते पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक। आणि ही पालघर जिल्ह्याची जी निवडणूक आहे निश्चितच वरिष्ठांच्या आणि नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार या महायुती म्हणून निवडणूक लढवल्या जाणार। मात्र नेत्यांचा आदेश आल्याच्या नंतरच निश्चित काय ते फायनल होणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।